नमस्कार मित्रांनो, बाळूमामा फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। मी तुमचा मित्र हनुमंत भाऊ दडस, राहणार पेरळे, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर। मोबाईल नंबर 9960456397 हा आपला बाळूमामा फार्म आहे, ज्याच्यामध्ये आपण सर्वांनाच माहिती आहे तुम्हाला की या ठिकाणी आपण मेंढी पालन, बंदिस्त मेंढी पालन, त्याच्यानंतर शेळी पालन, कुक्कुट पालन आणि ही जी व्यवसाय आहे ते या ठिकाणी आपण बंदिस्त करतोय। आणि बंदिस्त मेंढी पालनामध्ये आपल्याकडे नारी सुवर्ण ज्या मेंढ्या ज्या आहेत त्या अवेलेबल आहेत, तर त्या मेंढ्यांवरती आपण प्रयोग करतोय। त्या मेंढ्यांचं पूर्णपणे अभ्यास आपल्या या ठिकाणी चालू आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे। तर या ठिकाणी हे करत असताना बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ नव्हता, काल एक व्हिडिओ टाकलेलाच आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये पण सांगितलेलं आहे काही अडचणीमुळे थोडंसं आपण या ठिकाणी व्हिडिओ देऊ शकलो नाही, परंतु आजपासून आपण रेग्युलर तुम्हाला व्हिडिओ त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर त्याच्यामध्ये जे एका दादांचा आपल्याला त्या ठिकाणी मेसेज आला होता की जे महत्वाचं आहे तर त्याच्यामध्ये की जे तुमचं शेड आहे तर ते शेडमध्ये तुमचा कोबा असावा की तुमचं प्लेन मुरुम टाकलेला असावा का फरशी करावी, तर या संदर्भात आपण या ठिकाणी आज बोलण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। तर दादांनो कसं असते की ज्यावेळी तुम्ही नवीन शेळीपालन किंवा मेंढीपालन जो कोणता व्यवसाय असेल तर तो करत असताना सुरुवातीचं जे तुमचं जे इन्व्हेस्टमेंट आहे ते तुमचं एकदा साईड कंपाऊंड वरती मोठ्या प्रमाणात झालेलं असते, आणि साईड कंपाऊंड जेवढं भक्कम होईल, पण ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं होतं की साईड कंपाऊंड भक्कम करा, आतमध्ये तुम्ही कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्ही त्या ठिकाणी व्यवसाय चालू करू शकता। जे स्ट्रक्चर आहे स्ट्रक्चरवरती मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका। इन्व्हेस्टमेंट करत असताना महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्या फार्म मधली संख्या ही खूप महत्वाची आहे। जेवढी संख्या तुमची जास्त त्या पटीमध्ये तुमचं उत्पन्न जे आहे ते काय राहणार आहे, तुमचं जास्त राहणार आहे। त्या हिशोबाने तुम्ही त्या ठिकाणी काय करत चला, नियोजन करत चला, म्हणजे स्ट्रक्चर वरती जास्त खर्च करू नका। आणि महत्वाचं, कोबा करण्याबद्दल माझं काही मत नाही, तर कोबा करत असताना काय आहे की त्या ठिकाणी तुम्ही काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं। कोबा केल्यानंतर येणाऱ्या अडचणी आणि कोबा न केल्यानंतर येणाऱ्या अडचणी ह्या सुद्धा बघणं गरजेचं। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपलं जे फार्म आहे तर या फार्म मध्ये पूर्णपणे लहान पिल्लं आहेत, मोठ्या मेंढ्या आहेत, कोंबड्या आहेत। तर याच्यामध्ये काय होतं की जर कोबा न केल्याचे काही फायदे आहेत आणि कोबा केल्याचे पण काही फायदे आहेत। तर कोबा केल्यामुळे काय अडचण येतात मी तुम्हाला सांगतो की महत्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर कोबा केला तर तुम्हाला कदाचित कोबा झाडण्यासाठी कमी वेळ लागेल, हा एक त्याचा बेनिफिट आहे। परंतु दुसरा ड्रॉबॅक म्हणजे कोब्यावरती होणाऱ्या गोष्टी सांगतो तुम्हाला। कोब्यावरती मोतारी जे आहे ना ते तुमचे काय होते, लवकर वाळली जात नाही कोब्यावरती, आणि मग कोब्यावरती काय होतं, मोस्ट ऑफ द कोब्यावरती तुमच्या मुतारी, त्याची लेंडी, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना तर त्या पूर्णपणे असं तुम्ही फार्म मध्ये आल्यानंतर पूर्णपणे असं वास सुटणे हा प्रकार मोस्ट ऑफ दी केसेस मध्ये घडत असतो। तर त्या ठिकाणी मुरुम जर असेल तर मुरुमामध्ये ह्या गोष्टी घडत नाहीत। मुरुमामध्ये काय होतं की तुमची शेळी असेल किंवा मेंढी असेल, जनावर जे आहे त्याने लघवी केल्यानंतर ते पूर्णपणे मुरुमामध्ये इमिजिएटली काय होते, ती अशी मुरली जाते, आणि मुरल्यामुळं त्या ठिकाणी आज तुम्हाला सांगतो आपल्या फार्म मध्ये साधारणतः एक 4 ते 5 दिवसातून आपण एकदा क्लिनिंग करत असतो। तर 4 ते 5 दिवस सुद्धा तुम्ही बघू शकता। आता आज सकाळी व्हिडिओ करतो आपण, साधारणतः 12 वाजत आलेले, तर या टायमिंगला सुद्धा तुम्ही जर गोठ्यामध्ये बघितलं तर कुठेही तुम्हाला ओला भाग दिसत नाहीये पूर्ण गोठ्यामध्ये, म्हणजे हे काही फायदे आहेत त्याच्यामध्ये। आणि जर कोबा असता तर कोब्यामध्ये एवढी संख्या आपली खपली नसती मेंढ्यांची। काय झालं असतं की यांच्या मुतारीमुळं ती मेंढ्या भरणं, लहान पिल्लं भरणं, रात्रभर त्याच्यावरती बसल्यामुळे त्यांच्या अंगाला घाण लागणं, ह्या गोष्टी करतात। आणि ह्याच्यामध्ये काय होतंय की हा पूर्णपणे आपण मुरुम आहे, याच्यामध्ये पण मुरुम आहे, याच्यामध्ये पण मुरुम आहे, आणि मेंढ्यांच्या पायाने वगैरे काय मुरुम कुठं उकळला जात नाही किंवा काय नाही। कारण काय होतं की ऑलरेडी ज्यावेळेस सुरुवातीला आपण मुरुम टाकलेला होता, मुरुम टाकल्यानंतर दुमसाने दुमसून घेतला, आणि त्याच्यानंतर एक आठवडाभर पूर्णपणे पाणी रेग्युलर मारत होतो, आणि याच्यावरती मेंढ्या फिरत होत्या। मेंढ्या फिरून त्यांच्या लेंड्या वगैरे पायानं पूर्णपणे असं एकदम घट्ट झालंय, त्याच्यामुळे तुम्ही लोटलं तरी या ठिकाणी काही सुद्धा अडचण येत नाहीये। तर ह्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळं मी तर म्हणेन की सुरुवातीच्या काळात ज्यावेळी तुम्ही फार्म तयार करताय
तर म्हणजे मी सुद्धा ठरवलं होतं की आपल्याला फरशी टाकावं लागते, कोबा करावं लागते, कोबा केल्यानंतर पटपट आपल्याला म्हणजे गरजेचं आहे मेंढ्यांसाठी असं वाटायचं. परंतु आज 1 वर्ष झाल्यानंतर पुन्हा लक्षात आलं की कोबा करावा लागेल का. तर माझं असं 100% मत आहे की तुम्ही कोबा करू नका. काय होतं की ज्यावेळी तुमच्या फार्म मध्ये ओलसरपणा जास्त राहतो, ओलसरपणा जास्त राहिला की अमोनिया गॅस तयार होतो, आणि अमोनिया गॅस तयार झाल्यानंतर त्या गॅसच्या म्हणजे पूर्णपणे क्लायमेट जी एन्व्हायरमेंट आहे तिथलं, तुमची जी हवा आहे ती हवा दूषित होते, आणि तीच दूषित हवा लहान पिल्लांनी तुमच्या मेंढ्यांनी घेतल्यानंतर ते काय होतात, ते आजारी पडतात, आणि आजारी पडले की त्याच्यावरती खर्च वाढतो. त्याच्यानंतर दुसरे काही गोष्टी आहेत, तर त्याच्यामध्ये तुमचे जे मेंढ्या आहेत त्यांना वाह होणं, पिसवा होणं, हे जे काही गोष्टी आहेत किंवा गोचिड होणं, ह्या गोष्टी घडायला सुरुवात होतात. आणि त्याच्यावरती आपल्याला कंट्रोल करण्यासाठी आपल्या फार्म मध्ये आसपास 50 कोंबड्या साधारणतः मोठ्या कोंबड्या अवेलेबल आहेत. तर काय होतं की यांना गोचिडल म्हणजे आजपर्यंत आपण आणल्यापासून कधी औषधच लावलं नाही, कारण त्या कोंबड्या ज्या आहेत एवढ्या आहेत की त्या पूर्णपणे तुमचे जे आहेत त्या फार्म मधल्या पूर्णपणे म्हणजे गोचिडच होऊ देत नाही. हा एक फायदा आहे. आणि जे ह्यांच्या लेंड्या पडलेल्या आहेत पूर्णपणे लेंड्यांच्या असं भोगा करण्याचं काम जे आहे ते काय करतात, ह्या कोंबड्या ज्या आहेत ते कोंबड्या करण्याचं काम करतात. त्याच्यामुळं तुम्ही करत असताना सगळ्या गोष्टींचं नियोजनबद्ध करा. एक 10-5 कोंबड्या ठेवा, 10-5 मेंढ्या, जे काय तुम्हाला ठेवायचे ते मेंढ्या ठेवण्यासोबत कोंबड्या ठेवणंच गरजेचं आहे. तुमच्या फार्म मध्ये कोंबड्या असाव्या. परंतु कोंबड्यांचे पण काही ड्रॉबॅक्स घडलेले आहेत आपल्यासोबत. घडते म्हणजे काही विल्यानंतर तेवढी काळजी घ्यावी लागते. मेंढी यायला झाली किंवा एखाद्या मेंढीला जखम झाली तर त्यावेळेस थोडस त्या ठिकाणी त्याची काळजी घ्या, तर त्याच्यासाठी सेपरेट कंपार्टमेंट आपल्याला करणं गरजेचं आहे. तर ही गोष्ट झाली कोबा करावा की नाही करावा याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे. तर कोबा करूच नका, 100% माझं मत आहे. कोब्याची आवश्यकता नाही, आणि कोबा केल्यानंतर असं आपण 8-8 दिवस जे आहे ते लोटायचं ठेवू शकत नाही. कारण मी साधारणतः असं जर आपले एखाद वेळेस 8 दिवस जर राहिले तर हे पूर्णपणे ड्राय होऊन जातं. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही, जनावर भरत नाहीत एकदम. म्हणजे आज 2 महिने झालं जनावर धुतलेल्या, 2 महिन्यात सुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारची जास्त भरलेले दिसत नाहीयेत, म्हणजे एवढं खाली लेंडी राहून सुद्धा. तर हे बी काही गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर धन्यवाद मित्रांनो. कोब्या संदर्भात एका दादाने विचारलं होतं म्हणून मी थोडक्यात सांगितलेलं आहे. कोब्यासाठी होणारा खर्च तुमचा या ठिकाणी वाचतो, त्याच्याऐवजी 2 पिल्लं जास्त घ्या आणि त्याच्यावरती काम करा. कोबा गरजेची गरज नाही, 5 मिनिटं कदाचित झाडण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागेल कोब्यापेक्षा याला. तर हेच तुम्हाला या ठिकाणी कोब्या संदर्भात सांगायचं होतं. काही दादांचं बरेच वेळा मला कमेंट आली की दादा आम्हाला फार्म करायचं त्याच्यामध्ये कोबा करायची इच्छा आहे. तर कोबा करू नका, चांगला मुरुम धुमसून घ्या, व्यवस्थित करा. कोबा करण्याची गरज नाही याच्यामध्ये, तर करू नका. मेंढी पालनामध्ये, शेळी पालनामध्ये, बाकीच तुम्हाला कशामध्ये करायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. व्हिडिओ कसा वाटला लाईक आणि कमेंट करून सांगायचे. चॅनलला सबस्क्राईब करायचं जर राहिलं असेल कदाचित चुकून तर एकदा सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करण्याच्या पाठीमागचं कारण काय की आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो, जेणेकरून तो व्हिडिओ तुम्हाला पटकन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्याची तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी मदत होईल, आयडेंटिफाय करण्यासाठी. तर धन्यवाद मित्रांनो. जय बाळूमामा.